सहभागी होणार आहे आंदोलन? आजच आमच्या परभणी उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला. बऱ्याच ठिकाणी प्रहारने चक्काजाम केलेला आहे. मला वाटते कोणाची मागणी नसताना जे काही थोपवलं जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदमाशकी होत आहे. तुम्हाला माहीत नसेल का, जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे. शेतीचे पैसे तुमचे, वरचे जे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही, काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे, काही त्याच्यातले सत्ताधीशमधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे. प्रचंड करप्शन आहे. मागणी नसताना लगेच 20,000 कोटीची तरतूदही झाली, 85,000 कोटीची याला मान्यता भेटली. आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय. ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठाची गरज नाही, शेतकऱ्याला वाचवणंच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे. हा जो 20,000 कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकारसमोर येतं असं संदेश गेला असता. आता अजूनही काही वेळ गेला नाही. 6 तारखेला एकादशी आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे. विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू दे अशी विनंती करतोय. आज नाना पटोले यांना सभागृहाच्या कामकाजादरम्यान